नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल दशमी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यामध्ये 65 लाखाहून अधिक मतदार, पूर्णतः दिव्यांग संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न। ठाण्यात उद्या झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा आणि ठाणे गुन्हे शाखेने 2.5 कोटींच्या अंमली पदार्थासह 27 कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाने उत्तर प्रदेशातील MD ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे। 24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांनी आफ्ताब मलाडा, जयनाथ यादव उर्फ कांचा, शेर बहादूर सिंग उर्फ अंकित, हुसेन सय्यद या चौघांना नालासोपारा इथून अटक केली होती। त्यांच्याकडून पोलिसांनी 14 लाखांची MD क्रिस्टल पावडर जप्त केली होती। या चौघांविरोधात पोलिसांनी पुढील तपास केला असता त्यांनी हे ड्रग्ज उत्तर प्रदेश इथून आणले असल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी वाराणसी येथील भगवतीपूर गावात प्रदीप प्रजापती यांच्या घरातील MD ड्रग्ज क्रिस्टल पावडर तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला। त्या ठिकाणाहून पोलिसांनी अतुल सिंह, संतोष गुप्ता या दोघांना अटक केली। ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फॅक्टरीतून 2 कोटी 64 लाख रुपये किमतीचे 2645 किलोग्रॅम MD क्रिस्टल पावडर, MD बनवण्यासाठी लागणारे रासायनिक द्रवपदार्थ आणि साधन सामुग्री असा एकूण 27 कोटी 87 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतील जागा वाटप हा विषय महत्त्वाचा नाही। आमच्या दृष्टिकोनातून 400 पार कसं होईल आणि महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा कशी जिंकेल हा विषय महत्त्वाचा असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारांची एक बैठक आज ठाण्यात बोलावली होती। या बैठकीनंतर राहुल शेवाळे बोलत होते। सध्याच्या विद्यमान खासदारांची आणि त्यांच्या मतदारसंघांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली। सर्व खासदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून महायुतीच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल असं शेवाळे यांनी सांगितलं। कुठलाही खासदार नाराज नसून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं यासाठी आमच्या सर्वांचा निर्धार असल्याचं शेवाळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे। ठाणे महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शन पर्यंत महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत। त्यामुळे या कामात अडथळा येत असून हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेची उद्या सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासासाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे ठाणे शहराला पुरवण्यात येणारा पाणी पुरवठा 30% कमी होणार आहे। त्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे। या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना। सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे। यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे।
तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। राजकीय पक्षांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे तसंच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। आचारसंहिता लागू झाल्यानं काय करावं, काय करू नये, नामनिर्देशन पत्र कसं भरावं याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मार्गदर्शन केलं। सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे तसंच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावे असं आवाहनही त्यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते। भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे, त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा। विशेषतः नामनिर्देशन पत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी। वयस्कर तसंच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे। राजकीय पक्षांनी बूथ निहाय प्रतिनिधी नेमावेत। सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखवणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी। हा कक्ष 24 तास सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरच्या दक्षतेमुळे एका महिलेला पैशांची पर्स पुन्हा मिळू शकली। गेल्या गुरुवारी खान नावाची महिला सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी आली होती। बाह्यरुग्ण विभागात तपासणी दरम्यान त्या त्यांची पर्स विसरून गेल्या हे त्वचारोगतज्ञ डॉक्टर जावळे यांच्या लक्षात आलं। त्यांनी तेथील अधिपरिचारिका तळकर आणि परिसेविका जिठा यांच्याकडे ती पर्स दिली आणि ती व्यक्ती परत येईल तेव्हा देण्याची सूचना केली। परंतु बराच वेळ कोणीही परत न आल्याने त्यांनी ती पर्स अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्याकडे दिली। मात्र पर्स घ्यायला कोणीही आलं नाही। अखेर सोमवारी खान त्यांची पर्स शोधण्यासाठी रुग्णालयात आल्या। त्या पर्सबाबत पूर्णतः ओळख पटवून खात्री करून त्यांना ती पर्स देण्यात आली। घरच्यांच्या उपचारासाठी लागणारे पैसे पर्समध्ये जसेच्या तसे आहेत हे बघितल्यानंतर खान यांना अश्रू अनावर झाले। जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार कसे मानावेत हे त्यांना कळेनासं झालं। पर्स मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या खान जातानाही हात जोडून सर्वांचे आभार मानत जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाहेर पडल्या। सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे। या अभियानांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येत आहे। 125 छोट्या आणि 96 मोठ्या घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येत आहे। घंटागाड्या महापालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात। त्या प्रत्येक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात। या वेळेचा सदुपयोग करून त्या काळात मतदार नोंदणी, बदल यांच्याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली।
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यासाठी या जागृतीचा निश्चितच उपयोग होईल असंही माळवी यांनी स्पष्ट केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाची महती, त्यांचं कार्य, नीती, चरित्र, विचार आणि कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे। जिल्ह्यामध्ये 22 ते 24 मार्च या 3 दिवसाच्या कालावधीत दररोज संध्याकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत ढोकाळी येथील हायलँड मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। आतापर्यंत 20 जिल्ह्यामधील हजारो नागरिकांनी या महानाट्याचा आनंद घेतला आहे। तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विनामूल्य असलेल्या या महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यामध्ये 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होणार आहे। यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीविषयी माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 26 एप्रिलला निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार असून 3 मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील, तर 6 मेलाही नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील। 20 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। जिल्ह्यामध्ये 65,01,671 इतकी मतदारांची संख्या आहे। यामध्ये 35,06,082 पुरुष तर 39,94,315 महिला मतदार असून 1,272 तृतीयपंथी मतदार आहेत। जिल्ह्यामध्ये 6,592 मतदान केंद्र यासाठी असतील, तर 42,000हून अधिक कर्मचारी वृंद तैनात करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचं कामही सुरू करण्यात आलं आहे। या अंतर्गत बॅनर, फलक हे काढण्याचं काम सुरू असल्याचं शिनगारे यांनी सांगितलं। लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला खर्चाची कमाल मर्यादा ही 95 लाख इतकी आहे। यंदाच्या निवडणुकीत महिलांचं प्रमाण मतदानामध्ये वाढावं यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावावा असं आवाहनही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केलं आहे। या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा निहाय मतदारसंघात एकतरी संपूर्ण महिलांनी चालवलेलं मतदान केंद्र असणार आहे। त्याचप्रमाणे पूर्ण युवा वर्गानं कार्यान्वित केलेलं मतदान केंद्र असणार असून यावेळी प्रथमच संपूर्णतः दिव्यांगांनी संचलित मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असल्याचं शिनगारे यांनी सांगितलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। जिल्ह्यामध्ये 65 लाखाहून अधिक मतदार, पूर्णतः दिव्यांग संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न। ठाण्यात उद्या झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा आणि ठाणे गुन्हे शाखाने 2.5 कोटींच्या अंमली पदार्थासह 27 कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर।
धन्यवाद.